राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप, सरकारी कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावरती, रुग्णसेवेसह शासकीय कामांवरती परिणाम। राज्यातील सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असे मिळून सुमारे 17 लाख कर्मचारी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकरता मंगळवारपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत। आमच्या मागण्यांवरती चर्चा करण्याकरता राज्य सरकारने कोणताही पुढाकार घेतला नसल्याने संपावर जाण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। हा बेमुदत संप असणार आहे। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस तथा समितीचे समन्वयक विश्वास काटकर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या मुंबईच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आता माझ्यासोबत आहेत। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेकडनं जे आहे ते आजपासून बेमुदत संपाची घोषणा केलेली आहे आणि या बेमुदत संपामध्ये राज्य सरकारच्या सेवेमध्ये असलेले कर्मचारी जे आहेत, ज्यांची संख्या जवळपास 17 लाख आहे, ते कर्मचारी बेमुदत संपासाठी जे आहेत ते उतरलेले आहेत। त्यांच्या विविध मागण्या आहे। या मागण्यांसाठी त्यांनी अनेक वेळा राज्य सरकारला आणि एकूणच सरकारला जे आहेत त्यांनी इशारा दिला होता। त्यांच्या अनेक वेगळ्या मागण्या असल्यापासून सरकारचं असं म्हणणं आहे की या कर्मचारी संघटनेसोबत सरकारचं बोलणं जे आहे ते सुरू आहे। मात्र तरी सुद्धा काही कर्मचारी जे आहेत त्यांच्या अवास्तव मागण्या असल्यामुळे ते जे आहेत असा संप पुकारत आहेत आणि त्याचमुळे या संपामध्ये जे आहेत जे कोणी सरकारी कर्मचारी सहभागी होतील त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असं सुद्धा सरकारकडनं इशारा देण्यात आलेला आहे। तरी सुद्धा जे संपकरी कर्मचारी आहेत ते त्यांच्या मुद्द्यावरती ठाम आहेत आणि 17 लाख, जसं मी सांगितलं की 17 लाख कर्मचारी जे आहेत या संपामध्ये जे आहेत सहभागी झाल्यामुळे आता अगदी मंत्रालयापासून ते तालुका स्तरापर्यंत जे आहे याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर रुग्णालयातले कर्मचारी सुद्धा जे आहेत ते या संपामध्ये सहभागी होणार असल्यामुळे रुग्णालयावरती सुद्धा याचा परिणाम पाहायला मिळेल। अशामध्ये हे पाहणं फार महत्त्वाचं असेल की या कर्मचारी संघटनेनं जो काही संप पुकारलेला आहे त्याच्याशी राज्य सरकार नेमकं कधी आणि कसं चर्चा करणार आहे। कारण जर हा संप असा सुरू राहिला तर सामान्य माणसाला खरोखरच याचा नेमका भरपूर त्रास जो आहे तो होईल। खास करून ज्या इमर्जन्सी सेवा असतात जसं की रुग्णालय, अशा सेवा ज्या असतात त्या सुद्धा प्रभावित होतात। त्यामुळे राज्य सरकार आणि या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या वादामध्ये सामान्य माणूस मात्र होरपळला जाऊ शकतो आणि यासाठी राज्य सरकारने जे आहे कर्मचाऱ्यांशी आणि या संघटनेशी जे आहे ते बोलण्याचं म्हटलेलं आहे। मात्र ही संघटना जी आहे त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन बेमुदत संपावर जाणार असल्याचं ठामपणे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे हा संप नेमका कधी संपतोय याकडे सर्वांचं लक्ष असेल। नक्कीच तुम्ही आमच्यासोबत अशाच राहा।